मुळीचा पराठा बनवताना ही एक ट्रिक वापरली तर पराठा होईल एकदम मऊ, खुसखुशीत आणि चविष्ट। आज बनवूयात मुळीचा पराठा, ते पण दोन पद्धतीने, जेणेकरून आपला मुळीचा पराठा एकदम खुसखुशीत, मऊदार आणि आतपर्यंत पूर्ण सारण गेलं पाहिजे। त्यासाठी ना मी इथं 2 मुळी घेतले आहेत, त्याला धुवून घेतलं आहे, त्याची वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला। वरची साल काढून झाल्यानंतर याला आपल्या बारक्या किसणीने किसून घ्यायची। तुमच्यापाशी मोठे असेल तर त्याने पण किसून घ्यायचं आहे। किसून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून 5 मिनिटं साईडला ठेवायचं। 5 मिनिट साईडला झाल्यानंतर याच्यामधलं आतलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे, जेवढं होईल तेवढं होईल, जेणेकरून आपला मुळीचा पराठा फुटणार नाही। नंतर याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची, धना पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला हे सगळं टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर चपातीची लोही घेऊन हे ना अशा प्रकारे मधून आतमध्ये सारण ठेवासाठी जागा करून, हे सेम आपण पुरण वगैरे कसं करतो ना पुरणाची पोळी, तसंच सारण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आपला नॉर्मल आलूचा पराठा वगैरे कसं लाटतो आपण तशा प्रकारे सगळं लाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक करायचं नाही, पातळ करायचं नाही, जेणेकरून आपला पराठा खुसखुशीत होणार नाही। आणि बारीक फ्लेमवरतीच याला आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे। नंतर तूप बटर लावून घ्यायचं आहे याला। तयार आहे हे एका अशा प्रकारचा मुळीचा पराठा। आता आपण दुसरी स्टेप बघूयात। त्याच्यासाठी ना आपली नॉर्मल चपातीला जसं पीठ घेतो ना, ते हाताच्या तळहातावडीत लाटून घ्यायची आणि दुसरी पण सेम तेवढेच आकाराची लाटून घ्यायची। तर एका चपातीवर नंतर पूर्ण बॅटर टाकायचं आणि दुसरी चपाती त्याच्यावरती टाकायचं आणि साईडने याला टॅप टॅप करून घ्यायचं, जेणेकरून आपलं आतलं सारण बाहेर नाही आलं पाहिजे। आणि नॉर्मल आपली चपाती हलक्या हाताने कशी लाटतो तशीच लाटून आलटून पलटून लाटून घ्यायचं आहे। सेम त्याच प्रोसेसरने याला पण आपण हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं नाही तर लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आणि टम्म असा फुगलेला आपला खुसखुशीत मुळीचा पराठा रेडी आहे। बघू शकता पूर्ण आतपर्यंत याचं सारण गेलं आहे। खायला तर एवढा भारी लागत होता ना, तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे ट्राय करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढची रेसिपी कोणती ट्राय करू नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघता नक्की कमेंटमध्ये सांगा।